आज मग मजा आहे. मग बुवाने त्या मला तापवली नाही मारी तर अजून मजा आली असती. आपण तापूया. हॅलो 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 हा अजून या बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कार्यक्रमाला सुरुवात. आजचा हा पवित्र दिवस. अजून काही पाऊस आलेला नाही. कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृह, लोक नाट्यगृह म्हणतात, आम्ही म्हणतो, पण आता दिवस आले की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण एकट्याच्याच 25 बारे या नाट्यगृहामध्ये आहे. तेवढीच नमाना बाकीच्या शहरांचे बारे आहेत. वर्षाच्या 365 दिवसापैकी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत. मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे. शब्द आहे आपला. तर बोवा कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे. आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे, मारुतीरायाची लेकरं, हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली, खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटर, आणि त्या गावची एका टोकाकडची लांजाकडच्या एका टोकाला मी, आणि तो ऋणानुबंध जपला. ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शक्तीनं लंका जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला, ती कृपेची शक्ती ह्या आमच्या पन्हाळजेपासून लांजातल्या वेवळी कंडेपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला. आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर संघाला घेऊन, मी पण त्याचा आपला एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सेवा करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा हा वारसा, वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला की शाहू, फुले आणि आंबेडकर, आणि त्या महाराष्ट्रातला मृत्यूरेवाला शाही विकास लागोळे. आपल्या अश्वाच्या टापाखाने अवघा हिंदुस्थान पालथा घातला तो धनगर योद्धा मल्हारराव होळकर. ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार ज्याने पेरला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती कर्मयोगिनी, धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळू मामा, माझी गावची देवी आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, कुलदेवता आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारली देव चव्हाटा पुनंतेश्वर याला नमस्कार करू. रंगदेवता जागे बालक ही मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी, आणि धनी मारुतीराया याला नमस्कार करून मी मूळगावी बाबुरंगले घराण्यातील युवाशंकर यांचे बाबा राजाराम, यांचे बाबा विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला शाहीर विकास सामोरे, तुमच्या चरणाचे धूळ मस्त केल्यावर माझी शाखा जय हनुमान या सुंदर पन्हाळचे कोटवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझे घरचेच आहेत, श्री कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडी आणि जय बजरंगबली कला पथक पन्हाळचे कोणवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिलकटे, आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी, आणि या पूर्ण मंडळाचे कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळचे कोणवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेश नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश अरावडे, खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी, मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जयन उजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी विडी सगळे आले आहेत. तुम्ही सीडीला बघितलं. शाहीर संतोष कलपणे माझे वस्तादच आहेत.
आमच्या देवड्यातले राजेंद्र माईल आहेत, सचिन माळे आहेत, राजेंद्र माळे आहेत. पुण्यावरनं अनिकेत रसाळ आहे. जे जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेडी गावचे. प्रशांत पवार मंडणगड. एखादं प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत, शाहीर विनायक धोपट आहेत आमचे शिष्य. विराज झोरे आहेत, सचिन कोलापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन दोईफोडे, दिगंबर भोट, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव आणि माझा ढोलकीला संदेश ओकणे माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ बारगोडे. ऑर्गनला अजित चव्हाण आहे, बँजूला सतीश साळवे आहे, ऑक्टोपॅडला रोहित टिके आहे, साऊंडला राजोदा पडाळ आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मानाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात. हे पाणी सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतरया श्रीराम स्वामींचा भक्त एक दास, पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवा समान त्या परमेश्वराला पूजलं गेलं, त्या मारुतरयाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहा. युद्ध सुरू झालं पांडवांचं आणि कौरवांचं, आणि सेना गोळा करायला आले सगळे, आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले, आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस सुटल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण आहे. पण पांडव पक्ष, हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो, तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं, आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं, आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्ण राया गेले, आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हा. माज मिजास ते सगळं तिकडे भगवंताच्या चरणात राहायचं. मारुती राहिला, आज परमेश्वर झाला, आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणात राहिले, सद्गुरुगती प्राप्त झाली, त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असं माझे प्रतिस्पर्धी राहिलं नाव चुकून राहिलं. काय होत आहे, हळूहळू मला वय झाला नाही, इसरायची सवय मांडवी, आणि त्याच्यामुळे जरा गडबड. एक कॅचबीज आता मी काळं करतो, पण झाला आता वय आपला सध्या. तर माझ्या बायको किचाळती बायको आज थोडी व्हायची किचाळली आहे. मला सुरांवर बोलतात, पण आज भवानी स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची, सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे. भवानी म्हणतात की आमची टिकला पाहिजे, संसार टिकला पाहिजे. अगं होय ग बाय, माहेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो माघारी. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुला. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा, प्रतिस्पर्धी शाहीर मान आठवलाच पाहिजे आणि ठेवला पाहिजे. काळी 5 जागो, काळी 5 लांबोरे. आता काळी 5 नाही, काळी वरचे 1 लगातो तो दुल्हे का द्या काय
गगनगडावर जाऊन उडालो मी, अरे गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृतधारेत न्हालो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान झालो नालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो गगनगिरी चरणावर लीन झालो, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृतधारेत न्हालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. काकड आरती भजन कीर्तन करून श्रवण, सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालाय पावन, झालाय पावन, बावडा झालाय पावन, योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण, जरूर एकदा जपावी जावं सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार प्यालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी.
अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोल सूर्य जय हनुमान नाथ मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशीन सासूर वाशीन त्या जमान्यात 200 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं मनोरंजनाचं माध्यम. अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो, बाबा हिला पोरगाच होऊन दे. का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा. तर VCR मधले माहिती आहेत ना, तुम्ही काय अमेरिकेतला नाही ना, यू नो ना VCR. पहिला पिक्चर अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जेले दिलवाले आणि घायल घातकीच्या भलं आणि सकाळ डोळे चोळायचं. तर ह्या पुण्याने आमच्याकडं पोरे वाढलं या नवसान. बाबा ह्याचं काहीतरी एक म्हणजे पिट्या सांगा देश नाही त्याची दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा, कुठे माझी बाई कुठे ती आज एकटीच आली आहे, घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका, मी घाबरवणार नाही, भोकरणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे, माणूस चांगला हे सांगतात ना. जातात बोलायला पण कासरा लगेच धरतात, याचं काय खरं नाही. पिसाळला तर काय होय. अरे तुरेवाला आहे मी. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये वेळी लांबोरे करा हिंमत मध्ये तो नाच करते. जसं जाईल मी यांना सांगितलंय कलगीवाल्याशनी, तुम्ही जसं जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाईचा. तुम्ही प्रेमान जावा, मी तुला मोदकच द्याला. तुम्ही वाकड्यात जाऊन बघा, अरे वाकड्याचा हाडच द्याला. नाच करते तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा, जाऊन तर बघा वाकड्यात. तुमच्या पाया पडतो, मला मारून टाकावं नमाल काय मला सांगत. अरे काय होता इथं तुमच्या फरमाईशात असं आणि इथं फरमाईश. 2 मिनिटं ऐका. आता हितली सिच्युएशन, आता घरात आज काहीतरी म्हावरं बिवरं असणार, दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार, म्हावरा खाणार, बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई, 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय, नमान करतो, शक्तिद्रात नमान घुसवतो, नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी, तो नाही कोण म्हणत यार. 4 वर्षात 6 का 7 प्रश्न पडले तो कोण म्हणत नाही. मी काय मृदूंग आणला ना मनात. ह्या काय कीबोर्ड मला सांगा साहेबांनो, पहिला नाचा बुलबुल होता, ह्या नव्हत्या. अरे एक पावरी, एक झांज आणि ढोलकी होती. ह्या सगळ्या आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर इतनी जलती भेंडी.
टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे का माझ्याकडे मग? अरे मी एक फरमाईश पहिली. पिपी प्रशांत वर कुठल्या बाजूला आहे? फरमाईश. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणानं, पवत बांधायचं, साग बांधायचं गणानं, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणानं, प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय? विचार हा किती आहे इतर काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्ष सारखं मातर सजू दे घर, सांगतल काय काय आणू गाये गणपतीला, बुवांचा भाग झाला हवा. सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत, आमच्या विजय बुवांच्या लेखणीला नाव नाही ठेवत. एक 2023 ला वारी झाली होती आमची, राजन साळवी आमचा आमदार आला होता. हे गमतीचा भाग हो, हे काय त्यांची चूक नाही काढत आहे. तर त्यांनी गण गायला की हे कोकणातलं खड्डं आहे तर गणपती हे बुजवा, असं काहीतरी त्या आशयाचा होता. अरे म्हटलं आता रस्त्याचं खड्डं बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना, गणपती काय करील? अहो आता उद्या कणबांची पूर्ण भरायची आहे, गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचा तेवढंच काम आहे त्याची, एवढंच म्हटलं होतं. तसंच गोवा विचारतायत गणपती समोर, मी तू कुठं आहे? तू हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. गोवा तुम्ही खुळा आहे, देवाला विचारतात कुणाचं पूजन करू? अरे त्या गणपती आपण पूजन करा. अरे गोवांचा गण बघा, सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांगा आईशी बापस कोणाला मी बाप म्हणू. असं झालं का? हे असं झालं ना रे, गण असं का त्यांचा? आणि वर सांगतात पुढं काय आहे, कसे मी करू रे भजन. बुवा मी सांगतो कसं भजन करायचं. टाळ घ्यायचा, नाल घ्यायची, चकवा घ्यायचा आणि भजन करायचं. गणपतीला काय विचारता? अजिबात खुलं तुम्ही, अजिबात खुलं असं कसा? बघा भाग देतो बाबा तुमचा. ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन, त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन. बुवा एवढा सोपा आहे. चाल दिली, भाग दिला. आता तुम्हाला सोपा करून देतो.
याच्यात काय वावगा बोललो काय रे? ह्याच्यात आता पिसाळतील. अरे पिसाळी तर मेरे को फरक नाही पडताय. दुसऱ्या बारीचं माझ्याकडे पण बारीचं पैसे दिलाय. ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली, आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट. एवढा जमता, एवढा कसं जमता, एवढा कसं जमता, ह्या काय नाही जमत. अरे लेखणी आहे, लांबोरची लेखणी बघा बघता आता. किती वाजलं? शट या घड्या बिड्या सगळी जी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा, सांगायचंच नाही किती वाजले. हा आता देतो आपला बुवा माझी चाल आहे. जेवढ्यातला आले माईन कुठं आहेत? रामाचं गाणं गायला होता. लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात. लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाही. लांबोरे बुवाची चाल आहे. जाऊन आता सर्च करा. किती द्यायची? ही काळी 5 काळी 4. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. त्या राजारामाची भक्ती करणारा मारुतराया, ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम. मुखात एकच नाव श्रीराम, जय राम जय जय राम. अरे मुखात एकच नाव श्रीराम, जय राम जय जय राम. नाही नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले? सोपं पडाव ना, सोपं पडल. लांबरे बोने चाल ऐकवली, उत्तर द्यायचं. मांडून जाऊन सांगा त्यांना. संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला. बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरले. 14 तारखेनुसार बरोबर आहे तेवढं. बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार, माझ्या झोपडीत येणार, झोपडीचा राजमाल होणार. बायका पोरं जाणार, माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार. दुर्वा आणल्या, येडं वाकडं मकार केलं, बसवला बाप्पाला जसं जमला तसा प्रसाद ठेवला. त्याची कधी तक्रार नाही आपल्याकडे. आणि तो बाप्पा 5 दिवस राहिला तो उरले 360 दिवस. ही हमाली आम्ही करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या ताप, पोरं टोरं त्यांच्या शाळेचा, या ही मंडळ सगळं आहे. सकाळी आंघोळ झाली, 5:34ची ट्रेन. त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली, नमस्कार केला. सगळं असतील फोटो, माझ्या गावदेवीचा असेल, नारळ असेल, एखादा कुळगतीचा, पण फोटो मध्ये बाप्पाचा येतो. हे 365 दिवस उरले. 360 दिवस त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रेस्टिकेट केलं की डोक्यात एकच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव, बाप्पाचा विषय व भाग जमलं तर. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खांब. अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाव. पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खांब. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. 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 संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. पूजा
कष्टामध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाण हाती कामान मुखी नाम त्याला करत जाव प्रणाम तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा करता करता काम जपतो अंतरी बापाना करता करता काम जपतो अंतरी बापाना संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा करता करता काम अंतरी बापाना अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना बाजाराला थाटमाट करू कलरला चल माझ्या सोबत अरे मला जमत नाही अरे काय मला म्हणतात हे असं अरे करुण शृंगार साज आहे डोईवर पदर नाही हे गवळण तोऱ्यात आहे हिलय लय तोऱ्यात आहे अरे चूर चूर बोलते चोंबडी भेंडी चोंबडीचा रुबाब काय त्याला काडीची अक्कल नाही अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात म्हणजे हे अडाणी मग अडाण्याने किती बोलावा अडाणी शिकवावं किती अडाणी स्वतःच म्हणतो आणि मला शिकवता मी वायसा वायसा ज्ञानी आहे माझ्यानं नाव सांगा दिसलं अरे करुण शृंगार साज आहे पण डोईवर पदर ना तरी मी त्वऱ्यात आहे त्वऱ्यात चुरू चुरू बोलते चोपडी चोपडीचा रुबाब काय गौडीची अक्कल नाही बघायला गौडीची अक्कल बायकोला सांगून झालेलं आहे आलो तर ठेवून उघड कान अरे बुवा लावा ध्यान ठेवून उघड कान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या सवाल माझा सोडवून
Thank you.